नमस्कार. आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी सोयाबीन भिजत घातलं होतं 15 मिनटं अगोदर. तर चला बघूया कशी बनवायची. तर सर्वप्रथम आपण कढई घेऊ. त्याच्यात 2 ते 3 पळी तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झालं की आपण 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आता आपण त्याच्यामध्ये आपण करून ठेवलेला काळा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता तो छान भाजून घेणार आहे. त्यात थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामुळे काय होईल, मसाला करपायचा नाही. जास्त नाही, थोडंसंच. आपण जो मसाला करून ठेवला आहे त्याच्यात सर्व वस्तू आहेत. आपल्याला वरून टाकायचं काही नाही. फक्त थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तो मसाला कसा करायचा आहे तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता सोयाबीन भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून छान असं मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. म्हणजे 2 मिनटं भाजून घ्यायचे. छान असं भाजलं की नंतरच त्याच्यात पाणी टाकायचं आहे. तर छान भाजून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी टाकले. जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच पाणी, जास्त पाणी नाही. तर आता एक उकळी येऊ देणार आहे छान, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. असा मसाला रेडी करून ठेवला का नाही तर 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये चांगला टिकतो. आणि आपल्याला आयत्या वेळी फक्त मसाला घ्यायचा आहे, तेलात भाजायचा आहे आणि भाज्या करायच्या आहेत. तर छान झणझणीत अशी आपली सोयाबीनची भाजी रेडी झाली. तर एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला मसाल्याची रेसिपी हवी असलीस तर कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका कशी झाली होती सोयाबीनची भाजी. धन्यवाद.